जतजवळील तिपेहळ्ळी येथील राजाराम बापू साखर कारखान्याच्या स्वागत कमानीवर रातोरात राजे विजयसिंह डफळे साखर कारखाना असे नाव लिहिल्याने तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे। या नाव बदलामागचे कारण अद्याप अस्पष्ट असले तरी राजकीय पार्श्वभूमीवर हा प्रकार पाहिला जात असून आमदार गोपीचंद पडळकर आणि माजी मंत्री जयंत पाटील यांच्या संघर्षाला यामुळे नवे वळण मिळाले। जत तालुक्याच्या विकासाचा केंद्रबिंदू मानला जाणारा राजे विजयसिंह डफळे शेतकरी सहकारी साखर कारखाना हा एकेकाळी शेतकऱ्यांच्या त्याग, श्रम आणि स्वप्नांवर उभा राहिलेला प्रकल्प होता। मात्र तत्कालीन संचालक मंडळाच्या कारभारामुळे हा कारखाना आर्थिक संकटात सापडला। राज्य सहकारी बँक आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे मोठे कर्ज बाकी राहिल्याने कारखाना दिवाळखोरीत निघाला। राज्य सहकारी बँकेने हा कारखाना थकीत कर्जापोटी लिलावात काढला। या लिलाव प्रक्रियेत माजी मंत्री जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजाराम बापू साखर कारखान्याने कायदेशीर मार्गाने हा जतचा बंद कारखाना विकत घेतला। बेंगलोर येथून कोट्यवधी रुपयांची नवी यंत्रसामग्री आणून कारखाना पुन्हा सुरू केला। त्यानंतर या कारखान्याचं नाव बदलून राजाराम बापू साखर कारखाना युनिट क्रमांक 4 असं करण्यात आलं। अलीकडेच आमदार पडळकर यांनी पत्रकार परिषद घेऊन जयंत पाटील यांनी हा कारखाना मूळ सभासदांना परत द्यावा अशी मागणी केली। त्यांनी रस्त्यावरची आणि न्यायालयीन लढाई लढवू असा इशाराही दिला। तसेच कारखान्याचे धुराडे पेटू देणार नाही असे स्पष्ट चेतावणी देत त्यांनी आंदोलनाचा सूर लावला। या तणावाच्या पार्श्वभूमीवर रातोरात राजाराम बापू साखर कारखान्याच्या स्वागत कमानीवरचं नाव काढून टाकून राजे विजयसिंह डफळे साखर कारखाना असं नाव लावण्यात आलं। या प्रकारामुळे जत तालुक्यासह सांगली जिल्ह्याभर राजकीय वातावरण तापले। स्थानिक प्रशासनाने या घटनेची नोंद घेत तपास सुरू केल्याचं कळतंय। काल रात्री 3 वाजताच्या सुमारास कुणीतरी अज्ञात इसमानी तिपेहळ्ळी येथील राजाराम बापू साखर कारखाना युनिट नंबर 4 येथील कमानी जी आहे त्या कमानीवर विजयसिंह डफळे आणि असं नावाचं बॅनर्स लावून खोडसाळपणा करून निघून गेलेलं आहे। ही बाब कारखान्याचे पेट्रोल टीमला रात्री लक्षात आल्यावर आज सकाळी या संदर्भात तक्रार द्यायला कारखान्याचे सिक्युरिटी ऑफिसर पोलीस स्टेशनला आलेले होते। काय असेल ते आम्ही त्यांची रीतसर तक्रार नोंदवून संबंधित अज्ञात इसमाविरुद्ध आम्ही कायदेशीर कारवाई करत आहे। राजाराम बापू कारखान्याने संपादन केलेलं आहे। अलीकडच्या एक 8 ते 10 दिवसाच्या काळात या भागातील काही लोकांनी राजकीय स्वार्थासाठी हा कारखाना अमुक व्हायला पाहिजे, तमुक व्हायला पाहिजे असं घोषणा करून दुराडा वगैरे पेटवायचं नाही किंवा कारखाना चालून द्यायचं नाही असं प्रकारचे विधान या ठिकाणी होत आहेत। याबद्दल आपण कायदेशीररित्या याची सत्यता तपासून घेणारच आहोत। त्या दरम्यान काल रात्री काही लोकांनी अज्ञात इसमानी राजाराम बापू कारखान्याच्या नावावर राजे विजय डफळे कारखान्याचे स्टिकर चिकटून किंवा राजाराम बापू कारखान्याच्या नावावर काळीमा फासून या ठिकाणी प्रकार घडलेले। हे प्रकारचे आपण तीव्र शब्दात निषेध करतो। राजाराम बापू कारखाना हा एका व्यक्तीच्या मालकीच्या संस्था नाही आहे, हे 12,000 ऊस उत्पादक सभासदांची संस्था आहे। 12,000 ऊस उत्पादक सभासदांचे विश्वास या ठिकाणी आपण संपादन केलेला आहे। अत्याधिक सर्वाधिक जास्त दर्जावर आपण सर्व ऊस उत्पादकांचे विश्वास संपादन केले। काल रात्री घडलेल्या घटनेचे आपण तीव्र निषेध करतो आणि कायदेशीर बाबीचा तपासणी करून पोलीस स्टेशनमध्ये आपण तक्रार या ठिकाणी दाखल करणार आहोत। जे योग्य ते घेतील ते कायदेशीर जे काय कारवाई करण्यात येईल ते करण्यात आपण कमी पडणार नाही, हे सर्वांना मी या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो। धन्यवाद। तुमचे सिक्युरिटी ऑफिसर प्रकाश पाटील यांनी रीतसर जत पोलीस स्टेशनला याबाबत तक्रार दिलेली आहे की नाव बदलून त्या ठिकाणी विजय राजे डफळे सरकार म्हणून असं नाव एका रात्रोरात्री बदलता येत नाहीये। पोलीस स्टेशनला तुम्ही तक्रार दाखल केलेली आहे। पोलीस स्टेशनला आपण घटनेचे रिपोर्टिंग केलेले आहे, तक्रार असं म्हणता येत नाही। काल रात्री जे घटना घडलेली आहे त्या घटनेचे रिपोर्टिंग आपण पोलीस स्टेशनला केलेले आहे। तुम्ही तक्रार दाखल करणार आहे? हा, ते कायदेशीर बाबी तपासून घेणार आहेत। हा कारखाना राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखान्याचाच आहे आणि असं काही रात्रोरात्री स्टिकर चिकटून नाव बदलता येत नाही। कायदेशीर कारवाई या ठिकाणी निश्चित होईल।